विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करत आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट अँड नेटवर्क 31, 33, 32 हा विषयामध्ये KVL क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ ह्या पॉईंटवर आपण अभ्यास करतोय. त्यालाच आपण मेश ॲनालिसिस असं म्हणतोय. मग हा मेश ॲनालिसिस म्हणजे काय? मेश ॲनालिसिस म्हणजे काय तर एक क्लोज्ड लूपमध्ये क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ मेश ॲनालिसिस काय सांगतोय, एका क्लोज्ड लूपमध्ये जे व्होल्टेज असणार आहे ते मस्ट बी इक्वल टू 0 असणार आहे. त्या गोष्टीवरून आपल्याला अभ्यास करत असताना आत्ताच्या हा एक्झाम्पलमध्ये काय करायचं आहे, 6 ओहममधून जाणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा. हा 6 ओहम, ह्या 6 ओहममधून जाणारा करंट. आता आपण हे जे सर्किट आहे ह्या सर्किटमध्ये 2 व्होल्टेज सोर्स आहेत, एक 12 व्होल्ट आहे आणि एक 6 व्होल्ट आहे. आणि हा पहिला क्लोज्ड लूप आहे आणि हा सेकंड लूप आहे. लूप नंबर हा 1 आणि हा लूप नंबर 2. लूप नंबर 2 2 लूप आहेत आणि ह्या दोन्ही लूपचा आपण अभ्यास करून आता सध्याला काय करायचं आहे, हा 6 ओहममधून जाणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण पहिल्या लूपसाठी I1 करंट घेतला, सेकंड लूपसाठी आपण I2 करंट, I1 मायनस I2 फॉर इथे लक्ष द्या. हे I1 करंट इथून येतोय इथून आणि इकडं I2 करंट जातो आणि इथे जाणारा करंट जो आहे I1 मायनस I2. थोडंसं चेंजेस केले ह्या एक्झाम्पलमध्ये. I1 इकडे I2 आणि इकडे I1 मायनस I2. आपल्याला फक्त I2 काढायचं. त्यामुळं काय करूया आपण, कन्सिडर लूप 1, कन्सिडर लूप 1. लूप 1 आपण कन्सिडर केलं. हां, त्याच्यामध्ये काय होतं बघा, हा सुरुवातीला इथून इकडे गेल्यानंतर 0.5 I1, 0.5 I1 प्लस 3 I1, इकडे आल्यानंतर प्लस 6 I2 आणि रिटर्न नंतर मायनस 6 व्होल्ट इज इक्वल टू 0. A closed loop must be equal to 0. The voltage at closed loop, KVL काय सांगतोय, Kirchhoff's voltage law it states that the voltage at closed loop is must be equal to 0. 0.5 I1, 3 I1 म्हणजेच 3.5 I1, त्याच्यानंतर प्लस 6 I2 आणि प्लस 6 इकडे गेल्यानंतर मायनस 6 इकडे गेल्यानंतर काय होते, प्लस 6. हा तुमचं इक्वेशन नंबर 1. हे आहे तसं ठेवूया. इक्वेशन नंबर 1 काय करूया, आहे तसं ठेवूया. आता इक्वेशन नंबर 2 बघा, लूप 2. कन्सिडर लूप 2. कन्सिडर लूप 2. लूप 2 काय सांगतोय, हे 2 ओहम, 2 ब्रॅकेटमध्ये I1 मायनस I2 प्लस हा 1 ओहम बघा, प्लस 1 ओहम ब्रॅकेटमध्ये I1 मायनस I2 प्लस 12 व्होल्ट, 12 प्लस 12 हे मायनस 6 I2, मायनस 6 I2 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. बघा म्हणजेच 2 I1 मायनस 2 I2 प्लस I1 मायनस I2 मायनस 6 I2 प्लस 12 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघा 2 I1, 1 I1 म्हणजे 3 I1 मायनस 2 I2 प्लस मायनस 1 I2 मायनस 6 I2 म्हणजे मायनस 9 I2 इज इक्वल टू प्लस 12 इकडे गेल्यानंतर होते मायनस 12. ह्याच्यामध्ये काय मिळालं, I1 मिळालं, I2 आणि 12. इथं सुद्धा I1, I2 आणि 12 दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला I1, I2 आता मिळालेला आहे. पण इथून आपण काय करूया, फ्रॉम जे काही इक्वेशन आता आपल्याला 1 आलेलं आहे, ह्या इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 2 जे आलेलं आहे
ह्याच्यामधनं काय करू आपण I1 काढून घेऊया. कसं I1 काढून घेते बघा, 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12. ह्याच्यातून I1 कसं काढायचं, I1 इज इक्वल टू इकडे गेल्यावर -4 आहे तसं म्हणजे -3I2 इकडे गेल्यावर +3I2 -4. हे बघ I1 इज इक्वल टू 3I2 -4. ते आपण काय करूया, इथं पुटअप करूया. कसं पुटअप करायचं बघा, हे इक्वेशन 1 नंबर हे इक्वेशन नंबर 2, पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. बघा ह्याच्यामध्ये पुटअप करूया. चला कसं येते बघा, 3.5 I1 व्हॅल्यू किती आले, 3I2 -4 +6I2 इज इक्वल टू किती आहे 6. आता बघा 3.5 × 3 कॅल्सी घ्या. कॅल्सीमध्ये 3.5 × 3 उत्तर किती येते 10.5 I2 3.5 × 4 उत्तर आहे 14. इट मीन्स -14 +6I2 इज इक्वल टू 6. 10.5I2 6I2 म्हणजे 16.5I2 -14 इकडे गेलो +14 म्हणजे किती 6 + 14 20. इट मीन्स I2 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 16.5 म्हणजे I2 इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 16.5. आन्सर येतोय तुमचं 1.21 एम्पियर. I2 किती येतं बघा 1.21 एम्पियर. आणि हे जे काय करंटचं डायरेक्शन आहे हे बघा, हे I2 जे आपण घेतलोय करंटचं डायरेक्शन हा ॲक्युरेट आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण KVL सॉल्व करत असताना आपल्याला त्यांनी एखादा रेजिस्टन्स दिलं, ह्या रेजिस्टन्समधून जाणारा करंट काढा म्हणून सांगितलं तर आपल्याला 2 लूपमध्ये कन्सिडर करायचं, क्लोज लूप पहिला लूप आणि सेकंड लूप. फर्स्ट लूपमधनं आपल्याला काय मिळतोय इक्वेशन नंबर 1, सेकंड लूपमधनं काय मिळतोय इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये जे काही I1ची व्हॅल्यू आपण काढतोय हे I1ची व्हॅल्यू आपण डायरेक्टली ह्या इक्वेशनमध्ये इथं पुटअप करतोय. इथं पुटअप केल्यानंतर आपल्याला I2ची व्हॅल्यू आपल्याला मिळतोय. हे एक्झाम्पल जे आहे हे एक्झाम्पल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 4 मार्कला येऊ शकतोय. त्यामुळं सर्वांनी छान पद्धतीनं व्यवस्थितपणे ह्या एक्झाम्पल सगळ्यांनी सॉल्व करून घ्या. आणि इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क हा मॅथमॅटिकल ओरिएंटेड सब्जेक्ट असल्यामुळं ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. आणि तुम्ही सर्वांनी छान पद्धतीनं अभ्यास करा. ह्या एक्झाम्पल सगळ्यांनी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एक्झाम्पल प्रॅक्टिस करून तुम्ही छान पद्धतीनं काय करा, परीक्षेमध्ये मार्क मिळवा. माझ्याकडून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास कराल असं आशा व्यक्त करतो. आणि आपलं इथे एक्झाम्पल संपलेलं आहे. थँक्यू.